नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी BIG 5च्या सहवासात या स्थूल वाचनाचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत. तर यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे दिलेली आहेत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो, माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. प्रश्न क्रमांक 1, केनिया पार्कमध्ये फिरण्याचे क्षण पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा. गेम ड्राईव्ह. उत्तर, जंगलात फेरफटका मारणे म्हणजे गेम ड्राईव्ह करणे व जंगलातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणे हे थ्रिल असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येक 4-5 तास गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम लेखकाने आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटेडोर गाड्या व 4 व्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते, त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कुठे एखादे दुर्मिळ जनावर दिसले की तिथे पोहोचता येतं. अशा प्रकारच्या सूचना देता येतात. टिपा लिहा. प्रश्न पहिला आहे टीप, केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका. उत्तर, पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मिळ प्राणी दिसला तरच तात्पुरते झुडपाशी राहावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे. जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खाद्य देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड, चित्ता यांच्या सभोवताली 5 पेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये, त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्क बाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत. प्रश्न 2, BIG 5चे थोडक्यात वर्णन. उत्तर, सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या 5ही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना BIG 5 असे म्हणतात. सिंहाचे सुमारे 30 जणांचे कुटुंब असते. दिवसाचे 20 तास सिंह आडसावून पडलेला असतो. तो क्वचितच शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढं झाडावर नेतो. त्याचे आयुष्य 20 वर्ष असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वात अतिचपळ प्राणी ताशी 100 किलोमीटर वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल तर तो ती पालापाचोळ्याने झाकून ठेवतो. 3, पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, लेखक नुक्रू ते मसाई मारा असा मोटारीने प्रवास करत होते. दुपारचे जेवण आटपून ते मारा सरीना लॉजकडे जात होते. इतक्यात फरीदने गाडी कमरे एवढ्या उंच गवतात घुसवली. पाहतात तो काय, गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सारे कुटुंब समोर आले. 2-3 सिंहिणी, त्याचे 10-12 बाळे, शेजारीने एक म्हैस मरून पडली होती. 4-5 बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या. खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंही सिंहाजवळ आली आणि मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ, सिंहाला सांगून निघून गेली. असा जणू त्यांचा संवाद झाला असावा असे लेखकांना वाटले. सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू त्रास देऊ नकोस असे त्याला बजावले असावे. हा सगळा चित्तथरारक सोहळा डिस्कव्हरी चॅनलवर पाहावा तसा लेखकांच्या कुटुंबियांनी अनुभवला. प्रवास वर्णन लिहूया. प्रवास वर्णन म्हणजे एखाद्या स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यासह निरीक्षण शब्दबद्ध करणे. प्रश्न 1, प्रवास वर्णन कसे लिहावे. प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा. 1, प्रवासाचे ठिकाण. ठरलेल्या ठिकाणी
भौगोलिक ऐतिहासिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान, स्थिती, नियोजित ठिकाणे, पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे. 2. नेमके काय पाहिले, जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा, खाद्यपदार्थ आणि अर्थात निसर्ग, ऐतिहासिक भौगोलिक महत्त्व इत्यादी. 3. सूक्ष्म निरीक्षण, प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिणाम मिळते. 4. सहज संवादात्मक लेखन, प्रवास वर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे. 5. संस्मरणीय प्रसंग, प्रवासाचा आनंद घेता घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचित प्रसंगी आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात यांचा उल्लेख प्रवास वर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवास वर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसुकच सुरू असतो. प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आपले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवास वर्णन हा एक बोलका अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवास वर्णन तयार होते. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहे, तर भरभरून कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.